सिद्धाश्रमातल्या सर्व ऋषींना राम आणि लक्ष्मण आल्याचा खूप खूप आनंद झाला. त्यांनी राम आणि लक्ष्मणाचे भव्य स्वागत केले. त्यानंतर विश्वामित्रांनी मौन व्रत धारण करून आपल्या पवित्र यज्ञाला सुरुवात केली. सुरुवातीचे 5ही दिवस यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. कदाचित राम आणि लक्ष्मण आलेत हे बघूनच मारीच आणि सुबाहू घाबरून निघून गेले का काय, अशी शंका विश्वामित्र ऋषींना आणि बाकीच्या ऋषींना यायला सुरुवात झाली. पण 6व्या दिवशी यज्ञात भयंकर स्फोट झाला. तो स्फोट म्हणजेच राक्षसांच्या आगमनाचा संकेत होता. राम आणि लक्ष्मण आपापले धनुष्य बाण घेऊन सज्ज झाले. आकाशातून जोर जोरात राक्षसांचे आवाज येऊ लागले आणि बघता बघता मारीच आणि सुबाहू आणि असंख्य राक्षस सिद्धाश्रमात तिथे येऊन पोचले. त्यांनी आकाशातूनच यज्ञावर रक्त टाकायला सुरुवात केली. राम चिडला. रामाने मारीच्यावर मानवास्त्र नावाचं अस्त्र सोडलं. ते मानवास्त्र इतकं जोरात मारीच्याला लागलं की कित्येक किलोमीटर दूर जाऊन एका समुद्र किनारी मारीच बेशुद्ध होऊन पडला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो इतका घाबरला होता की जीव मुठीत धरून तो लंकेच्या दिशेने पळून गेला. इकडे सुबाहू आणि बाकीचे राक्षस अजूनही यज्ञात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होतेच. पण रामाने आग्नेयास्त्र नावाचं अस्त्र काढून त्याने सुबाहूचा वध केला. राम आणि लक्ष्मण यांनी इतर अस्त्रांच्या मदतीने बाकीच्या सर्व राक्षसांना पळवून लावलं. अशा प्रकारे संपूर्ण राक्षसांचा नाश झाल्यावर विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे संपन्न झाला. महर्षी विश्वामित्र प्रसन्न झाले. त्यांनी रामाला अनेक आशीर्वाद दिले. सिद्धाश्रमातील सर्व ऋषीमुनींनीही राम आणि लक्ष्मणाची प्रशंसा केली. महर्षी विश्वामित्र आणि अन्य ऋषीमुनींना प्रणाम करत राम लक्ष्मण म्हणाले, महर्षी, आम्ही दोघेही अजून आपल्या सेवेसाठी हजर आहोत. अजून कोणती कामगिरी असेल तर आपण आज्ञा करावी. महर्षी विश्वामित्र म्हणाले, मिथिला नगरीचा राजा जनक यांनी त्याच्या कन्येचं स्वयंवर मांडलेलं आहे. तिथे एक यज्ञ आहे. आम्हाला या यज्ञासाठी जायचं आहे. तुम्ही दोघेही आमच्या बरोबर या. तुम्हाला माहितीये का, या जनक राजाजवळ भगवान शंकराचं एक प्राचीन धनुष्य आहे. त्या धनुष्याचं नाव आहे सुनाभ. हे धनुष्य इतकं मोठं आहे आणि इतकं वजनदार आहे की देव, गंधर्व, राक्षस किंवा मनुष्य यापैकी कोणी सुद्धा हे धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवू शकत नाही. महाराजा जनक याने अशी प्रतिज्ञा केली आहे की जो कोणी सुनाभ धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल त्याच्याबरोबर तो आपली कन्या सीता हिचा विवाह करून देईल. मिथिला नगरीत तुम्हाला हे दिव्य आणि अद्भुत धनुष्य पाहण्याची संधी मिळेल. राम आणि लक्ष्मण यांनी महर्षी विश्वामित्रांची आज्ञा बिलकुल मोडली नाही आणि ते त्यांच्याबरोबर मिथिला नगरीत जाण्यास तयार झाले. महर्षी विश्वामित्रांसोबत सिद्धाश्रमातील सर्व ऋषीमुनींनी आणि राम लक्ष्मणाकडे मिथिलेकडे जाण्यास प्रयाण केले. या प्रवासात महर्षी विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला अनेक गोष्टी सांगितल्या. शिव आणि पार्वती यांचं आयुष्य कसं होतं, कार्तिकेयाचा जन्म कसा झाला, गंगा पृथ्वीवरती कशी अवतरली, समुद्र मंथन झालं, देव आणि राक्षसांचं युद्ध झालं, त्यातून देवांना 14 रत्ने कशी प्राप्त झाली, अशा अनेक आणि सुरस गोष्टी ऐकत ऐकत त्यांचा प्रवास चालू होता. जेव्हा ते मिथिला नगरीच्या जवळ पोचले तेव्हा तिथे एक आश्रम दिसला. पण आश्रमात कोणीही नव्हतं. हा कोणता आश्रम आहे अशी शंका रामाच्या मनात आली. तेव्हा विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला अहिल्याची गोष्ट सांगितली. एकेकाळी गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या हे या आश्रमात राहत होते. अहिल्या अतिशय सुंदर होती, पण ती तितकीच पतिव्रता देखील होती. देवराज इंद्र हा अहिल्याचं सौंदर्य पाहून मोहित झाला. एके दिवशी भल्या पहाटे गौतम ऋषी जेव्हा नदीवर स्नान करण्यासाठी गेले होते
तेव्हा अहिल्याला फसवण्यासाठी देवराज इंद्र ऋषीचं रूप घेऊन अहिल्याला भेटायला आला. इंद्र जेव्हा आश्रमातून निघून परत जात होता तेव्हा गौतम ऋषींनी त्याला पाहिलं आणि आपल्या परवानगी शिवाय तो आपल्या बायकोला भेटायला आला हे गौतम ऋषींनी जाणलं आणि त्यांनी संतप्त होऊन इंद्राला शाप दिला. त्याचबरोबर त्यांनी अहिल्यालाही तू दगड होऊन पडशील म्हणजे शिळा होऊन पडशील असा शाप दिला आणि मग ते रागाने आश्रम सोडून निघून गेले. तेव्हापासून हा जो दगड पाहत आहेस ना राम, ही शिळा, ही गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आहे. अहिल्या मनातल्या मनात राम नाम जपत आपले दिवस व्यतीत करत आहे. हे रामा, तू तुझ्या चरण स्पर्शाने अहिल्याचा उद्धार कर. हे ऐकून रामाला अहिल्याची दया आली. त्याने शिळा होऊन पडलेल्या अहिल्याला स्पर्श केला आणि रामाचा स्पर्श होताच अहिल्या शापमुक्त झाली आणि ती पुन्हा आपल्या मूळ रूपात आली. अहिल्याने राम लक्ष्मणाला आपल्या आश्रमात बोलावलं, त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यांनी रामाला वंदन केलं. गौतम ऋषीही आपल्या आश्रमात परत आले आणि ते अहिल्याबरोबर त्यांचं जीवन सुखाने कंठू लागले. त्यानंतर राम, लक्ष्मण, विश्वामित्र आणि अन्य ऋषी मुनी मिथिलेला पोचले. मिथिलेला काय बरं झालं, ही गोष्ट ऐकूया पुढच्या भागात.